तर दिवस तसं बघायला गेलं तर ट्रिपच्या यानी तिसरा आणि आमच्या उज्जैनच्या ह्याच्यात बघायला गेलं तर दुसरा. आणि हा ब्लॉग असणार आहे कशाबद्दल, आपलं उज्जैन महाकाळेश्वरचं जे मेन टेम्पल आहे, म्हणजे हा आपला पार्ट 3 मेन महाकाळेश्वर टेम्पल त्याचा असणार आहे. त्याच्यासोबत काय रे ते कुठला गेट येतो, कॉरिडॉर कॉरिडॉर कॉरिडॉर, रामघाट कॉरिडॉर एका दिवशी आम्ही करणार. आणि हा ब्लॉग रात्री बंद नाही होणार आहे, रात्री पॉज होणार आहे. आणि उद्या सकाळी इकडचे जे वेगळे वेगळे मंदिर आहेत जसं की काळ भैरवनाथ उज्जैन, अजून मग देवीचं मंदिर आहे, एक आश्रम आहे, अजून काय रे विक्रांत सरकारचं ते म्हणजे भूत म्हणजे असं ते तिथं बोलतात की असं करण्या वगैरे जे आपल्या कोकण साईडला होतात ते आपण तिथं बघू शकतो की कसं असतात, कसं तो ट्रँगल कसं काय काय काय. बरं अजून काय रे, रणमुक्तेश्वर सगळं सगळं आहे. तर तुम्ही काय करा, आता इथनं सुरुवात चालू आहे, आता जरा आम्ही खातो पितो, त्याच्यानंतर डायरेक्ट भेटतो महाकाळेश्वरच्या इथे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर ब्लॉगच्या सुरुवातीला बघितलं असेल वेगळा टी शर्ट होता आणि आता आम्ही हा ओरिजिनल आपला महाकालचा घेतलाय कारण की मंदिरात जायचं आपल्याला. आणि आम्ही या काकूंकडनं घेतलाय. तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर यांच्याकडे व्हिजिट करा, यांच्याकडे चांगले चांगले साईज वगैरे आहेत, रिझनेबल रेट आहेत. आणि वरनं महाकालला आला तर असं तर लागतोच एक की बाबा मंदिरात घालायला भारी वाटतं आणि फोटो पण चांगले निघतात. तर आता आम्ही हे सगळं घेतलंय. हे तसं आमच्या एक कोणसा एक्सेल आणटी इसमें से, हा हे बघा, हे आमच्या भार्गवसाठी घेतलंय, कुल्फीसाठी घेतलंय. मी ओमला आणि यांना पण विचारलं पण हे काही नको बोलले. आता ह्याच्यात माझी काही चुकी नाहीये. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता पुढे पुढे तर अजून उज्जैन टेम्पलचं जे मेन आहे त्याचं दर्शन आहे. तर आम्ही आंटींना पेमेंट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिरापाशी भेटतो. तर जसं बघू शकता हे घेतलं, सगळं केलं. ओम आला, ओम आवरून आला, ओम आवरून आला. आणि ओम येईपर्यंत मम्मी पण येतच होती. तर मम्मी पण आली आहे. मम्मी डायरेक्ट तिथं बघायला चालू आहे. आता इथनं आम्ही डायरेक्ट तेव्हा करतो, समोरच मंदिर आहे. आम्ही फुल आम्ही डायरेक्ट असं चालण्यात फिरतोय, म्हणजे बघतो आम्ही कसं काय. वातावरण पण चांगले, मजा येते. आता थोडे क्लिप्सची मजा घ्या, मग आपण डायरेक्ट मंदिरात भेटू. मग तिथनं पुढे जेवण वगैरे सगळं ते प्रसादातच असतं, त्यांचं भंडारा वगैरे असतो तो. मग ते झाल्यानंतर डायरेक्ट जेवणाची इथे भेटू. त्यानंतर आपल्याला कॉरिडॉरला पण जायचं ना ते, मग आपण ते सगळं बघू. तर ब्लॉग बघत राहा, अजून पण बघतच राहा. तर आम्ही आता थोडंच वरनं म्हणजे तिथनं इथं आलोय. तुम्हाला बोललो होतो की इथं मंदिर आहे. असलं भारी वातावरण ना गाईस, बघा तुम्ही सगळं. तिथं ते समोर हा दाखव रे, झूम कर, 5x करतो. तिथे समोर आहे ना, समोर तिथं ते मंदिर आहे भरत 1x ला. तर तुम्ही बघू शकता की एवढं भारी वातावरण. हे कॅमेरामध्ये कॅप्चरच होणार नाही, पण मी दाखवतो तुम्हाला की गाईज असं पण आहे. तिथं जायला आम्हाला इथनं आहे आतमधनं एंट्री. जास्त काय गर्दी आहे नाही, श्रावण हिशोबी पण एवढी गर्दी नाहीये. तर तुम्ही ना जेवढं कॅमेरामध्ये बघता तेवढं इथं येऊन बघा की भाई म्हणजे खूप असं वातावरण चांगलं आहे. आता इथं मंदिराचं देवदर्शनाला आलोय, तर इथं ह्यांनी कुठेच दिले ते दोघं आता दिसत नाहीत, पण ते दोघं झुमके घेत बसलेत कानातले, अक्षरशः एवढं डेंजर. अजूनपर्यंत मी काय घेतलं नसेल तेवढं त्यांनी घेतलंय. मी फक्त माझ्या 2 मित्रांसाठी घेतलंय, भार्गव आणि कुल्फ्यासाठी, आणि माझ्या मोठ्या भावासाठी घेतलंय. बस अजून मी कोणासाठी काहीच घेतलं नाही. चैताला पण विचारतो मी, त्याच्या इथं सांग रे भाई. अजून आम्ही काहीच घेतलं नाही, आम्हाला शॉपिंग करायची पूर्ण. हे झुमके घ्यायला कोणाकडे थांबलेत काहीच माहित नाही. आणि संध्याकाळच्या अख्ख्या वेळ आम्ही शॉपिंगच करणार आहे. तर आता काय बोलू शकतो, बघत राहा. तुम्हाला गुणगान सांगितलं, हिला खूप भूक लागलेली, पण आम्हाला दर्शन शिवाय जेवता तर येणार नाही, म्हणून हिला आम्ही आता जस्ट आईस्क्रीमची रिश्वत दिली. मग मी काय बोलणार आहे आईस्क्रीमच्या रिश्वतवरती. काकू बिचारांना आम्ही मागासपासून त्रास देतोय आणि हा ते बोलून पळतोय. आणि इथं आम्ही पण आता बघा, आम्ही पण इथं कुठे आहे शिवशक्ती आईस्क्रीम, तसं आम्ही पण स्वतः इथं आता आम्ही पण फालुदा खातोय. आणि हे दोघं अजून पण आहे बघा, हे बघा आम्ही इथं आतापर्यंत काय घेतलं नाही आणि हे यांच्या गर्लफ्रेंड साठी झुमके घेत बसलेत. इथून तर यांची सुरुवात आहे. हाच तो पोरगा जो त्याच्या शेअर साठी सगळं काय काय घेतोय. आणि इथं आम्ही येड्यासारखे यांची वाट बघत बसलोय आणि यांना विचारणार आता यांच्यासाठी बाई डायरेक्ट ब्लॉक आहे की हे फालुदा खाणारच नाहीत, एवढं तर ठरलंय. म्हणून आता तुम्ही अजून पण पुढं बघत राहा की अजून पण आम्हाला मंदिरात जायचंय. तर व्लॉग में बने रहिए.
तर गाईज महाकालेश्वरचं मंदिर तिथं आहे पलीकडे. तर त्याच्या आधी आपल्याला इथं रामघाट आहे. इथं म्हणजे जेवढे काय तुमचे पाप असतात ते जातात असं म्हणतात. इथल्या मंदिराला जायच्या आधी इथं हातपाय धुवून, तसं तर आंघोळीला पण येतात, पण आम्ही आंघोळीला नाही आलो कारण की आम्हाला सकाळी उठायलाच उशीर झाला. सगळं उशीर चालू आहे म्हणून आम्ही तर आता हातपाय धुवू. त्यानंतर आम्ही इथनं बघत वरती तिथं मंदिराकडे जाणार आहे आम्ही. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता आम्ही सगळं हातबीत धुवून घेतो. लौकिक तुम्हाला इथले क्लिप्स दाखव. लौकिक हातला धुणार का? तर काही सगळ्यात पुण्याचं काम गायांना चारा, ते पण उज्जैनला. जरा भीती वाटते पण ठीक आहे. ये ना. खूप इथं लौकिक सारखे खूप भांडणं चालू आहेत. तर आता बघितलं असेल तुम्ही, रामघाट झाला. गायांना थोडा मम्मीच्या म्हणण्याप्रमाणे चारा पण दिला. काय मम्मी, दिला की नाही? दिला. जरा घाबरून दिला, पण दिला. आता डायरेक्ट सरळ महाकालेश्वर टेम्पल. तर गाईज आता आम्ही बघा रामघाट वरनं आलो, हे सगळं लावलं आणि आता आम्हाला इथं कळतंय की आता आम्हाला इथं मोबाईल मध्ये जमा करायला लागणार आहे, कारण की मंदिरात आतमध्ये मोबाईल चालत नाही, बरोबर ना? तर मोबाईल आम्हाला इथं आता जमा करावा लागतोय आणि त्याच्यानंतर मग आता आतमधले काही क्लिप्स तुम्हाला दाखवू नाही शकणार, पण मग झालंच 7:30च्या आधी दर्शन, तर मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट काय रामघाटाची जी आरती असते ती दाखवायचा प्रयत्न करतो, जर 6:30 पर्यंत दर्शन झालं तर. जर नाही झालं तर आपण डायरेक्ट तिथं बघू शकतो. तिथं पुढे, तिथं समोर, तिथं कॉरिडोर आहे आणि तिकडनं आपण डायरेक्ट मग कॉरिडोर पासनं तुम्हाला तिथलं आतमध्ये काय काय असतं काय काय नसतं ते दाखवतो. आता सध्या मोबाईल जमा करायला लागतोय, मग आपण डायरेक्ट कॉरिडोर नाही तर रामघाटाच्या आरती दोघांमध्ये एक कुठेतरी भेटू. तर आता आमचं दर्शन झालं. महाकालचं मंदिर तिकडं वरती आहे, तुम्ही बघू शकता. मोबाईल आतमध्ये शेवटी जमाच करायला लागले, मोबाईल जमा करूनच जावं लागलं. आता कॉरिडोर, आमची आरती तर होणार नाही कारण की पोचेपर्यंत आरती संपेल, म्हणून आता आम्ही कॉरिडोरची सुरुवात करतोय. तर बघा पहिला इथून आहे, असं खूप म्हणजे खूप एक नंबर व्ह्यू अशी क्लिप तुम्हाला लौकिक देईल. तर इथून आपण सुरुवात करतोय. आता पुढे अजून आहेत, तर ब्लॉग बघत राहा. जसं बघितलं तुम्ही ओम्याला चालताना आता आम्ही ती मूर्ती दाखवून झाली तुम्हाला महादेवाची. आणि आता हे बघा साऊथ हनुमानजी. जय श्रीराम. जय श्रीराम. आता ते मूर्तीची मेकिंग बघा, हातीच्या तोंडावरती. वाव. हे फक्त ना तुम्ही फक्त रात्रीच बघू शकता काहीच, कारण की हे खूप चांगलं बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण भाजपला भाई ह्या बाबतीत मानलं पाहिजे. बघा का फायदा. चल पुढे दाखवू. अजून पण पुढं खूप आहे, कमी नाही, अजून पण खूप आहे, बघत राहा. तुम्ही ते बघितलं असेल तिकडचं. आता ही मूर्ती बघा, हे खूप चांगलं आहे. आणि हा एक्सपिरियन्स कॅमेरावरती मी दाखवायचं काम करतोय, पण तुम्ही पण येऊन बघा उज्जैनला एकदा. खूप भारी केलंय हे, अख्खा पूर्ण एंड पर्यंत आहे. आता मी प्रत्येक एक गोष्ट दाखवू नाही शकत, पूर्ण एंड पर्यंत येते. तर तुम्ही आता इकडून पुढे तुम्हाला लौकिक क्लिप्स दाखवेल, कारण की तुम्हाला माहिती आहे सगळी शूटिंग वगैरे लौकिकच करतो. तर लौकिक इथून पुढे फक्त क्लिप्स दाखवेल, तुम्ही ते बघत राहा. आणि आपण डायरेक्ट आता याच्या एंडला भेटू, सगळे तुमच्या क्लिप्स झाल्यानंतर.
लौकिकने दाखवलेलं आहे ए अरे इकडं आता सगळं आता आवरून झाले सगळ्यांचे कपडे बिपडे बदलून सगळे दमले होते बघा ते डोक्याचं अजून पण तसंच आहे ह्यांनी सगळ्यांनी आवरलंय मी खास ब्लॉग बंद करायला वर आलोय तर तुम्हाला लौकिकने जेवढे काही क्लिप्स दाखवले असतील ते बघितले असतील तर चांगले हा ब्लॉग इथंच बंद करतो आम्ही कारण की एकाच ब्लॉग मध्ये एवढा मोठा नाही बनू शकत की आता उज्जैन दर्शन वगैरे काय म्हणतो लौकिक आता तुम्ही जर मागचे 2 ब्लॉग बघितले नसेल तर ते पण बघा आणि हा पण बघा आणि करायचं काय आहे? आज लौकिक बोलणार आहे लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर काय करायचंय त्याच्या इथे सांगणार आहे बेल बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमचे जे पुढचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन मिळेल.